सुंदर ते ध्यान उभे विठेवरे सुंदर ते ध्यान अंगातली ताकद खिशातला पैसा आणि तीन आयुष्यातली वेळ जपून वापरा. एक सेकंद सुद्धा कधी वाया घालू नका. काम नाही झोपून घ्या. झोप झाली टीव्ही संपला पेपर वाचा, वाचन संपलं ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचला झोपून घ्या, फिरून या, व्यायाम करा, सत्कर्म. एक सेकंद वाया घालू. ही संधी पुन्हा नाही. बसले एक तर संपलं 3 तास मोबाईल पाहतात. मिस्टेक काय तुम्ही एक सेकंद सुद्धा वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय म्हणजे किती झाले? 3. चौथं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरू नका आणि तुम्हाला सगळे माफ करतील. तुम्हाला काय पाप करायची तेवढी करा. आणि पापी माणसाने काही जरी केलं तर दुसरी माणसं त्याच्यावर जोडू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. थोडं सायलेंट झाला काय फरक पडत नाही. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने थोडं भर सोनं केलं तर बाईक माहितीच मिळाला असेल पुढं टक्का केला. मग तुम्ही गप्प असायचं. पुढं ना नशीब फुटलं तुमच्या नादी लागले असं तरी माझ्या नशिबात पडला. बघा ना महिन्यात फार घेतला घेऊन 1.5 महिन्यात बँकेला नेला तो. तुम्हाला प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी मिळते तेवढी मिळवा. त्याच्यात समाधान राहा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला दुश्मन. पण कामावरून येताना येऊच नका तरी शिमीच्या नळीच होता. तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही फक्त फ्लॅट घ्या, दुश्मन उठले. गाडी घ्या, दुश्मन उठले. चांगलं वागलं तरच दुश्मन आहे. तुमचं काय म्हणजे किती झाले? 5. 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. शत्रू घरातलेच असतात. आणि 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? हे एग्रीकल्चरचे वाक्य हे पुस्तकातले नाहीत. हे अनुभवाचे वाक्य. यातलं निम्म्यापेक्षा जास्त कीर्तन अनुभवाचं आहे. पुस्तकातलं आहे, गोवी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, पण अनुभव आहे. आणि आपल्या माणसाने थोडं बोललं पाहिजे. एवढं तुमचं काय म्हणतं? आता तरी पुढे उपदेश नका करुणाचा युजाचा. अज्ञानाची मुळी तोडली की तुम्हाला ज्ञान येईल. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. पण तुम्हाला त्याच्याकरता लग्नाच्या अगोदर मुलगा झाला पाहिजे. तुमचं डोकंच बंद झालं. तुम्ही लगेच मला खाली जाऊन बोलले. खाली जाऊन नाही बोलले. माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला. आज तुम्ही मी सगळे कशाला पुतले? माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आणि बोध कोणता माहितीये? मीच वासुदेव आहे. मला लग्न न करता 4 मुलं झाली. ऐका कोणती? ज्ञानराज माझी, योगेंची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय. आणि वेद
आणि वेदशास्त्र त्याची वाहिनी. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. पहिल्यासाठी अमृतानुभव आला, दुसऱ्यासाठी चांगदेव वासिष्ठी आली, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ आला. आणि आज तुमच्यासाठी कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. पाया पडून सांगतो सगळ्यात अवघड ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाहीये जरा भजने बिजने इने करी जरा टाळ करी निघाय कीर्तनकारांना हरिपाठ येईल. बोलवत तुझे वापस काय शिव्या पंचा खाऊ मी काय उत्तर घेतलंय नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, विश्वाची. महिला म्हणलं तुमचं लहान पोरग पाण्याला मग म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. बा 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 आणि बाबा म्हणलं किती आनंद होतो. मागेचं वाक्य तुमचं पोरग बाबा म्हणलं तुम्हाला जेवढा आनंद होतो ना, ज्ञानेश्वरीची ओवी मुखातून बाहेर पडली तर ज्ञानोबरायला तेवढाच आनंद होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी. ब्रेनचा शोध लागला, मेंदूचा शोध लागला, अटेकचा शोध लागला. एज्युकेटेड लोकांनी काय का सगळी सरे चंद्रावर माणसं गेली, मंगळावर गेली असं म्हणतात. तुमचं तुम्ही पहा आतापर्यंतच्या इतिहासात पृथ्वी निर्माण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कुणाला करता आलं नाही. एवढं विद्वान ग्रंथ. ज्ञानेश्वरीचं खंडन नाही. आता याच्यात निम्मे निघतील पसायला पाठ नाही असे. ज्ञानेश्वरी येते ठीक आहे. हे गाणे वेगळे जाऊ दे, सकाळी येते दुपारी जाते. हे गाणे चित्रपट हे किरकोळ गोष्ट आहे. किती भारी चित्रपट निघाला तर लोक डबल पाहत नाही. किती भारी गाणं निघलं तर 10 वाक्य 10च्या पुढे ऐकत नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तिला नवा अर्थ आहे. पुढचं वाक्य तुम्हाला पडणार नाही. ज्ञानेश्वरी देवर ठेवून तिचे दर्शन घेतलं तरी ताकद आहे. आता पुढे सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये महाराज, ज्ञानेश्वरी लिहिणार बाळ इतकं बारीक आहे, इतकं बारक बाळ आहे की ते बाळच 15 वर्षाचं आहे. त्याचं वाङ्मय काय असं शंकर कशावर होतो नंदीवर बरोबर. आणि त्याचा पोऱ्या कशावर होतो उंदराव. आणि त्याची बायको कशावर होती. मुंबईला नारक्षण कधी होतो. शंकर पहिल्यापासून बैलावरची. पार्वती पहिल्यापासून माझं तेच. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर भरितोय नाव पाहिली. नागटगिराई केलंय. आणि ही देवी नाहीये, आधी माया शक्ती आहे. हिचा नवरा एक तिचा नवरा तर इतका खट्या. त्याची बायको मेली. बायको पूर्वीला बायको करायचे लोक असं म्हणतात. करायचे म्हणजे मिळत होते. बायको जे राहिले काहींचे मंगळवारी झाले, गुरुवारी नवरी गेली तर आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. तो एक तमाशा आहे. आता याची बायको मेली कोणाची, शंकराची. महिला मंडळी ही बाई इतकी नंगाटली देवी, हिनं देवाकडून करार करून घेतला होता. मी कोणताही अवतार जरी घेतला
नवरा माझा भगवान शंकरच, ते जमणार नाही ते आणि या वर्गात असं नाही. पार्वतीचं नाव शंकराची बायको मिळली, ती काय रडलं बिडलं नाही, ते काय आपल्या फेसबुकला नाही, व्हॉट्सअपला नाही, रडलं बिडलं नाही. आता आम्ही तर मोबाईलच वापरते. मी इतका सुखी आहे महाराज, कोणचं काय झालं आपल्याला काहीच माहित नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्टेटस नाही, स्क्रीन टच नाही, काही नाही. मी मोबाईल एकाच सुद्धा आयुष्यात अजून घेतला नाही. पंच दुकानच्या उद्घाटनाला गेलो तेवढं मिळालं, त्याच्यावर 2 वर्ष जात नाही. आणि आपल्याला काही माहिती होत नाही, काही माहिती व्हायचं कामच नाही, मोबाईलच नाही. आता शेळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला असते. कोंबडीला अंड घातलं पाहिजे, आमची कोंबडी नाही अंड घातलं तरी राहत असं माहिती नाही. आता ते शंकर बिंकर काय रडलं बिडलं नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं, कारण हा कट्टर भक्त कोणचा रामाचा, बाकी ते सगळे देव, हा पठ्ठ्या महादेव. आणि रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, गाड्या ना, भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली, कारण हिच्या नवऱ्या का माणसं मारायचं खाते. चेअरमन आहे त्या सोसायटीचा तो, आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईन. वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का, वरलाय लपडे पाहा. ते मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीत आहोत, तुम्ही मला खालून ठेवा. हे गेले म्हणले बोला, अहो माणसंच वर येईन. हे म्हणले बघ शंकर करते भजन, भजन बंद झालं. जिथं भजन चालते तिथं या मला जाता येत नाही, म्हटलं माणसं मी आताच येत नाही. हे म्हणले बघ शंकर बिघडलं असं काहीतरी करा, आणि बायको करून द्या त्याला. मी लोक पहिल्यापासून महाराज हे मेले नाहीत, गेले. हे गेले शंकराकडे. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, वयाचं नाव तुम्ही उघडा डोळे आमचा हो द्या कार्यक्रम. हे सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावं, क्षमती इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठ नाही कोण. नवरदेव काय पायाजवळ काय का, अंगाला भस्म, गळ्यात साप, राहणार नदीवर, फिराय नदीवर, आणि खात माणसं संपवणे. ही आरती हिमालयाच्या पोटी, राजा दक्षाच्या पोटी. कोण पार्वती. तिच्या बापाला सांगितलं आता हीच मुलगी द्यायची. लग्नाची तयारी राजा दक्षानं पण संस्था वगैरे काढली, लॉन्स वगैरे घेतलं, 13% संस्था वगैरे काढून बारीकला डीजे बिजे सत्काराची फेटे बिटे, हळद मेहंदीची तयारी केली. शालू घेतला तुम्ही, शालू केवढे सांग, 25,000. लवाड बोलू नका, देवी बोलू बसेल. केवढे? हा केवढं का, 2 लाख. हा बरं जाऊ दे, तुम्ही नेसल्या किती? 20,000चा शालू घेऊन एकदा नेसण्यापेक्षा 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडी सुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असती, पण शी धावपळ सुद्धा नसते. आपल्या लोकांना पैसे कुठं घालावं हेच कळत नाही. आणि लग्न जमलं, नवरदेव सजवला. कसा सजवला माहिती का, भस्म, साप गळ्यात, टाईट नवरदेव, आणि नवरदेव डोळे चुकलं, ब्रह्मदेवाने विष्णू केले पडून. ते करता कोण, नवरदेव डोळे उघडले, नवरदेवानं उघडले डोळे, वराडच नाही. त्यानं दिली आरुळी, आखी भूत गोळा झाली. म्हणजे भाशी घेईल, प्रेम भंग होईल, गाडी न उडवेल, वराडाची फुल टिरक घुसली मंडपात. निमा मंडप उडून गेला, अख्खं वराडच भूत. लोक म्हणले नवरदेव असायचं वराड कसं असं. मग शंकराने भूतांना सांगितलं तुम्ही घरी राहा, माझं लग्न नाही होणार, माझ्यावर तांदूळ टाकायला कोणी जागणारच नाही. तर मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही जाणार नाही. शंकर म्हणजे लग्न होणार नाही. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कधी? शंकराने भूतांना वरदान दिलं,
तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाचीही मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. ही भूतांची अवलाद आहे. म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वर वावराची पाणी आली. आता वर वळायची नवरीची आत्या आता जवळ गेली. टीप घेऊन आली पाण्याचा. दुसऱ्याचं नाव खोडून पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं वर हात केला. गळ्यातल्या बाबानं सलाम घातला. नवरीची आत्या जागेवर मेली रे. आरडली नाही वरडली नाही. त्याच साडीवर गेली ग गेली. वरवाणीची साडी घेऊन त्याने घेतली. त्याने उद्या परत द्या बाई. शंकर नवरदेव झाला. लागलं लग्न. कसं लागलं या गुंडे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या च्युत शंकर प्रभु देवे सदा वंदिता समा पातु सरस्वती भगवती निशेष दानव शुभमंगल सावधान. पंढरपुरात नवरी गेली नवरीच्या घरी. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता तुम्ही बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. गेलं लग्न लागलं. पार्वती गेली नवऱ्याच्या घरी. नवऱ्याचा अपमान झाला. बापाने केला. तिने अग्नीत उडी टाकली. ते शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. आणि त्यातली 3.5 महाराष्ट्रात आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वणी. आणि ती देवी विचारे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तिचा नवरात्र केला. आणि म्हणून त्या देवीचा जो माऊलीने दिलेला जो हरिपाठ आहे त्याची कीर्ती जरी गायली तरी हरिपाठ कीर्ती ओके तरी गाय. हरिपाठ कीर्ती ओके तरी गाय. हरिपाठ कीर्ती ओके तरी गाय. हरिपाठ कीर्ती ओके तरी गाय.
मंत्र गायली तरी देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. साबणाने चमडं स्वच्छ होईल, हरिपाठाने अंतकरण स्वच्छ होईल. साबणाने याचा सेंट येईल याचा, पण हरिपाठाने मृत्यूनंतरही कीर्ती राहील. हरिपाठ पाठ करा. ज्ञानेश्वरी महिला मंडळ देव घरात ठेवायचा ते वाचू नका, कारण आपल्याला मालिकांमुळे वेळच पडेल. अहो आपल्यावर शिट्ट्या मोजायची पाळी आली या मालिकेपायी. मालिका घेऊन बाईको रिमोट हातात घेऊन आपण म्हणलं 2 झाल्या, आता 1 राहिली तिथं उभे राहा, तेवढी उभे हवे तेवढी बंद करा. नेमकी आता ते आता शिकत 3 बायकांची कथा झाली. रंगलेली माणसं आहे आपण मालिकेत. आम्ही हरिपाठात रंगत नाही, मालिकेत रंगतो. आम्ही भाषणात रंगत नाही, आम्ही नको तिथं रंगतो. पाया पडून सांगतो, शेवटी फळ आहेच. माना नाही तर नका मानू. एवढं पुण्य विजय साहेबांनी कमवलं ना, या पुण्यावर कधी कमीच पडणार. आता 8-9 दिवसाचा कार्यक्रम एवढा मोठा कोण करा, कोणाला वेळ आहे भाऊ. इथं बापाचं नाव घालणार, लोकांना वेळ नाही सध्या. लोक आता तुम्ही एवढे आजच बसले असते कीर्तनाला एवढं टाइम. आणि आज मला खरं सांगा, तुम्हाला बसायचं का बरे अजून वाजली किती 10, अजून किती, अजून काय विचार आहे. 2 तास झाले माझ्या पुढे बसून तुम्हाला. आता कवर बसवायचं 1 तास अजून. म्हणजे ह्या देवीची जी सेवा केली ती सेवाच पुण्य झालं. आणि हेच पुण्य विचार साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार. तुम्ही बारीक अभ्यास करा, मला थोडं मागे न्यायचंय. हरिपाठाची कीर्ती का महिला मंडळ आता सुट्ट्या लागल्यात पोरांना. सुट्टी लागली का तुला जमली का? तुला काय माहिती संपली. आता सुट्टी किती दिवस आहे? गावाकडे जायचं घेतच राहायचं. आता ह्या पोरांना सुट्टीमध्ये हरिपाठ शिकवलं, बसायदान शिकवलं. इथून पुढच्या पिढीला विज्ञानाबरोबर आध्यात्मिक शिक्षण दिलंच पाहिजे. यावर तुमचं मत काय? तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल, तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल आणि संस्कारक्षम पिढी बनवायची असेल तर अध्यात्मच घरात पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? विज्ञान कोणी नाकारत नाही, पण विज्ञान हे अध्यात्माशिवाय अंधारात आहे. आपण म्हणतोय रामाने पूल बांधला, रामाने बांधलेल्या पुलावरून वानरं गेली, पण तुकोबारायाने बांधलेल्या गाथा नावाच्या पुलावरून अखंड जग ठरलं. आता आमच्या पुढे प्रश्न पडेल, गाथा म्हणजे काय? अजून 5 वर्षांना जग इतकं पुढे जाणार आहे. थिगळ हा शब्द शिक्षक गुरुजी विद्यार्थ्याला शिकवणार कसा? थिगळ सांगा ना, काय थिगळ म्हणजे काय? थिगळ फाटले का नाही? आपण लहान असताना शेट्टी जर फाटली